नमस्कार, मी सोमनाथ गायकवाड मराठी फोटोशॉप ट्युटोरियलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम आपण नेहमी घेत असतो। विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे हा त्यापैकीच एक उपक्रम। विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांना फुले, शैक्षणिक साहित्य देऊन आनंद व्यक्त केला जातो। डिजिटल साधनांचा या उपक्रमासाठी वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय आठवण जतन करता येईल। आपल्या शाळेत कॉम्प्युटर आणि प्रिंटर याचा वापर करून एखादे डिजिटल शुभेच्छा पत्र दिल्यास आनंदात नक्कीच भर पडेल। तर आज आपण फोटोशॉपमध्ये एकाच क्लिकमध्ये वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांचे शुभेच्छा पत्र कसं तयार करायचं हे आपण पाहणार आहोत। एकाच क्लिकमध्ये विद्यार्थ्यांचे विविध शुभेच्छा पत्र तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला एक एक्सेल फाईल लागेल। त्यासाठी विद्यार्थ्यांची सर्व माहिती भरलेला मी एक एक्सेल फाईल इथं तयार केलेलं आहे। इथं नाव असेल, यामध्ये डेट ऑफ बर्थ आहे, इथं पूर्ण झालेलं वर्ष आणि या ठिकाणी फोटो, असे सर्व विद्यार्थ्यांची इथं आपण माहिती DVBWTT सुरेख म्हणजे हे ISM फॉन्टमध्ये मी तयार केलेला आहे। आणि हे डेट ऑफ बर्थ आहे, सर्व विद्यार्थ्यांचं डेट ऑफ बर्थ आहे। इथं पूर्ण झालेलं वर्ष आणि या ठिकाणी हे फोटोचं इथं लिंक दिलेलं आहे। अशा प्रकारे एक्सेल फाईल नंतर आपल्याला अजून एक म्हणजे महत्त्वाचं गोष्ट म्हणजे एक फोटो लागेल। सर्व विद्यार्थ्यांचे इथं फोटो आहे। या ठिकाणी फोटो JPG फॉर्मॅटमध्ये आहे, काही PNG मध्ये आहे, हे PNG मध्ये आहे, हे पहा PNG। आणि सर्व विद्यार्थ्यांचे फोटो मी एक JPG मध्ये एक PNG मध्ये ठेवलेलं आहे। यामध्ये मी PNG वापरलेला आहे। आता हे एक्सेल फाईलमध्ये मी ह्याला लिंक केलेलं आहे। हे जे आहे sumit.png हे फाईल या ठिकाणी याच फोल्डरमध्ये सुमित नावाचं इथं फाईल आहे। इथं PNG हे PNG फॉर्मॅटमध्ये आहे, ते JPG पण आहे, JPG पण घेता येईल। मी PNG घेतलेला आहे म्हणजे ट्रान्सपरंट ह्याला मॅच होण्यासाठी मी PNGचं ठेवलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला फोटो, त्यानंतर एक्सेल फाईल, ही एक्सेल फाईलचं कन्वर्ट केलेलं एक फाईल। आता एक्सेलचं फाईल कसं कन्वर्ट करायचं हे मी प्रथम सांगणार आहे। त्यासाठी हे एक्सेल फाईल तयार केल्यानंतर इथं फाईलमध्ये जायचं आणि सेव्ह ॲज टाईप केल्यानंतर आता ते सेव्ह कुठं करायचं ते आपल्याला लोकेशन द्यायचं आहे। त्याच फोल्डरमध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे। ते ग्रीटिंग कार्ड नावाचं मी फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये हे बुक 1 नावाचा इथं हे दिसतंय म्हणजे एक्सेल फाईल दिसतंय। सेव्ह ॲज टाईप जे आहे एक्सेल वर्कबुक असतं बाय डिफॉल्ट, या ठिकाणी काढून टेक्स्ट टॅब डिलिमिटेड करायचा। आणि अगोदरच मी एक ते तयार केल्यामुळे तिथं बुक 1 नावाचा आहे, याला डाटा म्हणेन, मी फक्त माहितीसाठी सांगत आहे ते। आणि इथं फाईल नेम डाटा ठेवला आणि यस म्हणलेला एक मेसेज येईल, इथं यस म्हणू आपण आणि यस म्हटल्यानंतर ह्याला क्लोज करून टाकू। आता सेव्ह करू का विचारतं, काय गरज नाही, ह्याला डोंट सेव्ह म्हणू। अशा प्रकारे आपल्या इथं हे म्हणजे टेक्स्टमध्ये आपलं फाईल कन्वर्ट झालेलं आहे। आता ह्याला लिंक कसा करायचा, चला तर आपण सुरुवात करूया। हे मी क्लोज करतो आणि या ठिकाणी एक टेम्पलेट घेऊया, ओपन। मी हे डेस्कटॉपवरील ग्रीटिंग या ह्याच्यामध्ये मी टेम्पलेट आधीच तयार करून ठेवलेलं आहे। त्या ठिकाणी मी एक टेम्पलेट तयार केलं आहे ग्रीटिंगचं, हे JPG फॉर्मॅटमध्ये मी सेव्ह केलेलं आहे, ओपन करतो। अशा प्रकारे मी एक ग्रीटिंग कार्ड हे बनवून ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये सर्व जे आपल्याला जे संदेश द्यायचा आहे ते संदेश वगैरे येतं, या ठिकाणी सगळं मी टाईप करून ठेवलेलं आहे। इथं वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा वगैरे सगळं लिहिलेलं आहे, म्हणजे जे कॉमन गोष्टी आहे मी सगळं इथं तयारी करून ठेवलेलं आहे। फक्त आपल्याला इथं जे बदलणाऱ्या गोष्टी आहेत, इथं नाव बदलेल किंवा कितवा वाढदिवस आहे ते बदलेल आणि डेट बदलेल, हे आपण ठरवणार आहे आणि हे फोटो इथं आपल्याला बसवायचा आहे। अशा प्रकारचं शुभेच्छा पत्र कसं तयार करायचं किंवा कसं डिझाईन करायचं याबद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण हे जर सांगत बसलो की व्हिडिओ म्हणजे खूपच लांबलचक होईल। आणि जेवढं महत्त्वाचं सांगायचं मी यामध्ये सांगेन की माझे मागील जे व्हिडिओ जर पाहिले असतील तर डिझाईन कसं करायचं हे तुम्हाला नक्कीच म्हणजे येईल। आणि हे खूप असं साधं मी डिझाईन केलेलं आहे, असं काही ह्याच्यामध्ये जास्त एवढं हे वापरलेलं नाही। फक्त ह्याच्यामध्ये बघा जे वाढदिवसाचं आपल्याला शुभेच्छा द्यायचं आहे, त्यासाठी महत्त्वाचे काही गोष्टी आहेत।
यामध्ये केक असेल किंवा फुगे असतील, हे फुले असतील, ह्याचा आपण यामध्ये वापर आपण केलेला आहे डिझाईनमध्ये. म्हणजे ज्या हेतूने आपण डिझाईन तयार करत आहोत त्या दृष्टिकोनातून हे सगळे इव्हेंट्स यामध्ये ॲड करायला पाहिजे. तर यामध्ये आता आपल्याला एक इथं नाव वगैरे इथं पाहिजे आणि कितवा वाढदिवस हे पाहिजे, ते आपोआप बदलला पाहिजे. म्हणजे एका क्लिकमध्ये हे सगळं बदललं पाहिजे. त्या विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचा फोटो आणि त्याचा कितवा वाढदिवस आहे आणि त्याचा जन्मतारीख काय आहे, हे सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. त्यासाठी मी या ठिकाणी इथं एक टेक्स्ट आपण घेऊया. हे घेण्यापूर्वी आपल्याला ते कोणत्या टेक्स्टमध्ये आपल्याला करायचं आहे, मी ISM मध्ये करणार आहे. ISM मी चालू करेन. त्यासाठी मी इथं ISM चालू करतो आहे. हे ISM मी आता हे विंडोज 7 आहे माझ्याकडे, त्यासाठी मी ISM 6 वापरतो. हे ISM 6 यामध्ये चालू केलेलं आहे. यानंतर ISM 6 चालू केल्यानंतर आता मी हे ISM 6 ऑन करतो. स्क्रॉल ऑन केल्यानंतर ISM 6 हे ऑन होईल. आता या ठिकाणी मी नाव घेणार आहे. इथं फाउंट जे आहे DVBWTT गणेश, यामध्ये DVB म्हणजे DVBW या नावाने चालू होणारे फाउंट चालतील. या ठिकाणी मी इथं फक्त नाव असं टाईप करेन. नाव असं टाईप केलेलं आहे. इथं सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी इथं वेगळं काहीतरी आलेलं आहे, कुठलं तरी चिन्ह आलेलं आहे, हे आपल्याला हे बदलायला पाहिजे. मी नंतर सांगेन. आता इथं आपलं फक्त मराठीमध्ये नाव पाहिजे. इथं इंग्लिशमध्ये आलं तरी चालतं आहे. त्यासाठी मी हे आता ISM बंद करतो. स्क्रॉल लॉक आहे ते बंद केल्यानंतर आता हे ISM बंद झालेलं आहे. मी आता दुसरं एक टेक्स्ट इथं ॲड करतो. इथं इयर, आपल्याला ते वर्ष कितवा झालं आहे. इथं इयर घेतलं आणि ह्याला थोडंसं कुठं ते अंक कुठं यायला पाहिजे, इथं यायला पाहिजे, हे मी घेतलेलं आहे इथं या ठिकाणी. आणि तसेच डेट ऑफ बर्थ पाहिजे. DOB मी तिथं लिहिलेलं होतं. इथं DOB. या ठिकाणी आपल्याला हे जे लेयर्स आहेत या लेयर्सकडे जर लक्ष दिल्यास आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी DOB आहे, इथं इयर आहे, इथं मात्र वेगळं आहे. हे जर आपण बदलू यानंतर. आता एक फोटो घेऊ. हे कुठला तरी मी एक फोटो ॲड करतो. एका विद्यार्थ्याचा मी इथं फोटो ॲड करतो. हे PNGचं फॉर्मॅटमध्ये फोटो आहे. याला जे मूव टूल घेतलं आणि मूव टूल घेऊन इथं उचलून इथं ठेवला. ते खूपच मोठं झालेलं आहे. ह्याला Ctrl+T करू आणि ह्याचं साईज कमी करू. शिफ्ट आणि ALT धरून जर आपण हे केलं, फोटो लहान होईल. एवढा आकाराचा फोटो पाहिजे असेल तेवढा आकार ठेवून इथं इंटर करेन. आता फोटो सेट झालेला आहे. ह्याचंही आपल्याला नाव बदलावं लागेल. या ठिकाणी डबल क्लिक केल्यानंतर इथं नाव बदलता येईल. इथं मी फोटो असं लेअरला नाव दिलं आणि ह्याचं नाव इथं नेम असं ह्याचं नाव दिलेलं आहे. आता फोटो, नाव आणि जन्मतारीख, हे कितवा वाढदिवस आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्यानुसार ते बदलायला पाहिजे. त्यासाठी व्हेरिएबल सेट करावं लागेल. व्हेरिएबलसाठी इमेज नंतर व्हेरिएबल्स, डिफाईन. त्या डिफाईनमध्ये गेल्यानंतर हा व्हेरिएबलचा हे डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. यामध्ये आहे लेअर. हे लेअर नेम नावाचं लेअर आहे. इथं लेअरचं नाव दिसेल. आणि टेक्स्ट रिप्लेसमेंट जे आहे, आपण एक्सेलमध्ये जे हेडिंगला दिलेलं आहे तिथं नावाचं इथं नेमच म्हणून मी हेडिंग दिलेलं होतं एक्सेलमध्ये. या ठिकाणी इथं DOB डेट ऑफ बर्थचं इथं मी DOB असा वर हेडिंग दिलेला होता एक्सेलमध्ये. इथंही तसंच दिलेलं आहे. किंवा इथं तुम्ही एक्सेलमध्ये जर डेट ऑफ बर्थ असं दिलं असेल तर इथं डेट ऑफ बर्थ करा. इथं लेअर मात्र DOB आहे, हे DOB ठेवा, काही फरक पडणार नाही. इयर आहे, इयर मी इयरच ठेवलेला होता. त्यानंतर आहे फोटो. इथं फोटो, तिथंही फोटो म्हणून मी दिलेला आहे. आता जवळजवळ सर्व व्हेरिएबल्सही सेट झालेलं आहे. इथं ओके करू. आता ते जे आपल्या कन्वर्ट केलेलं जे फाईल आहे त्याला आपण लिंक करणार आहोत. त्यासाठी इमेज, व्हेरिएबल्स आणि डाटा सेट्स इथूनही करता येईल. आता डाटा डिफाईन आहे, तिथं खाली डाटा सेट्स असंही आहे, इथूनही करता येईल, काय प्रॉब्लेम नाही. आणि इथं इम्पोर्ट
सिलेक्ट फाईल त्यानं बुक 1 तर लोड म्हणू. हे सदरपल्ली TXTचं फाईल आहे, इथं ओके करू. आता इथं हे आलं बघा. आता इथं नाव मराठीमध्ये आलेलं आहे आणि इथं 11वा, इथं वाढदिवस वगैरे सगळं व्यवस्थित असं आलेलं आहे. जरी पुढचा विद्यार्थी चेक करायचं असेल तर इथं फक्त इथं क्लिक करा आणि इथं प्रिव्ह्यू ऑन आहे. प्रिव्ह्यू ऑन असल्यामुळे इथं आपोआप दुसरंही विद्यार्थ्याचा आपोआप इथं फोटो येईल आणि त्यानुसार त्याचा वाढदिवस कितवा वाढदिवस आहे हे बदलेल आणि त्या जन्मतारीख बदलेल. आणि आता परत जर दुसऱ्या विद्यार्थ्याचं आपण चेक करायचं असेल तर इथं क्लिक करा, येईल. थोडा वेळ लागेल. हां, प्रोसेस होऊन आता इथं हे आलेलं आहे दुसऱ्या विद्यार्थ्याचं, 3 नंबर विद्यार्थ्याचं, हे 4 नंबर. आपण चार व्हेरिएबल सेट केलं होतं, 4 विद्यार्थ्यांसाठी केलेलं होतं. हे सगळं असं माहिती आणि त्या विद्यार्थ्यानुसार हे शुभेच्छा पत्र तयार होत आहेत. पण फक्त माहितीसाठी बघितलं आणि इथं ओके करू. आता ते बाय डिफॉल्ट जे होतं ते इथं दिसेल, डिस्प्ले होईल. पण अशा प्रकारचे सगळे सेट झालेले व्हेरिएबल सेट झालेले आहे. आता याला एक्सपोर्ट करायचा. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला फाईलमध्ये गेल्यानंतर ते एक्सपोर्ट्स ऑप्शन आहे, एक्सपोर्ट डाटा सेट ॲज फाईल्स. आता इथे गेल्यानंतर कोणत्या फोल्डरमध्ये हे एक्सपोर्ट करायचं आहे तेच फोल्डर सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला इथं ग्रीटिंग्स कार्ड म्हणून इथं फोल्डर आहे, त्यामध्ये अजून एक फोल्डर आपण तयार करू. इथं स्टुडंट्स म्हणू. जे विद्यार्थ्यांचे तयार झालेले जे शुभेच्छा पत्र आहेत ते त्या ठिकाणी सेव्ह होतील. ते फाईल एक्सटेन्शन असणार आहे, PSD होणारे सेव्ह होणार आहे. बाय डिफॉल्ट हे PSD असतं. PSDचा अजून एक आपल्याला असा फायदा होईल, जेव्हा आपल्याला यामध्ये काही चुका झाल्या असतील तर या ठिकाणी बदलाला परत वाव आहे आणि अशा प्रकारे आपण ह्याला ओके करू. आता सर्व जे कन्व्हर्शन चाललेले आहे सर्व विद्यार्थ्यांचे आता म्हणजे शुभेच्छा पत्र तयार झालेलं आहे. आता जर हे ऑफ करून जर आपण ह्या फोल्डरमध्ये जाऊन जर पाहिलं हे स्टुडंटचं, हे 4 विद्यार्थ्यांचे 4 ग्रीटिंग जे कार्ड आहेत, जे शुभेच्छा पत्र आहे हे तयार झालेले दिसेल. आता हे PSD फॉर्मॅट असल्यामुळे इथं आपल्याला चित्र दिसणार नाही. ह्याच्यावर डबल क्लिक केल्यावर आपल्याला या ठिकाणी हे ते विद्यार्थ्याचं ते तयार झालेलं शुभेच्छा कार्ड तुम्हाला इथं दिसेल. परत जर दुसऱ्या विद्यार्थ्याचं पाहायचं असेल तर या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याचं इथं तयार झालेलं शुभेच्छा पत्र आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे तयार झालेले शुभेच्छा पत्र आपल्या शाळेत जर कॉम्प्युटर असेल आणि प्रिंटर जर उपलब्ध असेल तर या प्रिंटरमध्ये आपण प्रिंट काढून जर विद्यार्थ्यांच्या हाती ज्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे त्या दिवशी दिल्यास त्याला एक अभूतपूर्व असा आनंद होईल आणि त्याबरोबरच पालकांना देखील खूप आनंद होईल. कारण कोणत्याही विद्यार्थ्याचं आपण जर कौतुक केलं की त्यांना पालकांना आपल्या मुलाचं कौतुक म्हणजे केलेलं खूपच आवडतं, कोणी असो. त्यासाठी अशा प्रकारे जर आपण उपक्रम शाळेत राबवलं की फुले, फळे किंवा असे कोणत्याही वस्तू स्वरूपात देण्याऐवजी अशा स्वरूपाचं जर एखादं ग्रेटिंग दिलं तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील आणि ते विद्यार्थी आपले जे फोटो आहे ते वाढदिवसाचे दिलेले जे शुभेच्छा पत्र आहे ते घरात जपून ठेवतील किंवा एका ठिकाणी लावतील. ते आपल्याला खूपच असं एक सुखद असं एक क्षण त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल.